राम राम मंडळी. कलम 302 विलागे आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. 16व्या 17व्या वर्षी आत्ता 2026 मध्ये आता तरुण काय कांड करतोय. हा, फक्त तुम्ही जग कुठं चाललंय, काय चाललंय आणि आपली गाभडी आहेत ही याच्यातून कशी वाचवायची एवढं केलं तरी तुम्हाला मी म्हणतो तुमच्या पुढच्या 99 पिढ्या स्वर्गात जात्या. ध्यानात ठेवा, लय अवघड झाली परिस्थिती. आणि ज्याला त्याला आपापल्या आत्म्याला विचारा, सगळं माहीत असतं की आपलं आपलं ऐकतंय का. हा, आणि नाही ऐकत, यू आर फेल पॅरेंट्स. तुम्ही नापास आहात. तुम्ही किती प्लॅट कमावले, किती टेबला खोलून पाकिटं घेतली, तुम्ही किती इस्टेट कमावली, झिरो, त्याला किंमत नाही. हा, तुम्ही नरकात आणि किडत जाणार त्याबद्दल वाद नाही. आधी तुरुंगरूपी नरकही चालचा बॉगथ्यान आणि मग वर नरकात जात्या. विषय काढून सांगितल्याशिवाय तुम्हाला काही कळत नाही, त्यामुळे मला सांगावं लागतं. त्यात मी कायदा आडवा येतोय. एखादा कांड केल्यानंतर फक्त त्या व्यक्तीचं, आरोपीचं, गुन्हेगाराचं नाव घ्यायचं नाही. कायदा म्हणतो नाव घेऊ नका. का? तो अल्पवयीन आहे, तो 18 वर्षाच्या आतला आहे. अशा ह्या कायद्याला सुद्धा प्रणाम करून कशा टोऱ्या सांगायच्या, कशी जनता जागृत करायची, नाव सुद्धा घ्यायचं नाही. मग काय करायचं आता सांगतो काय झालं. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुका, शिरूर गोड नदी, त्यामध्ये वरुडे नावाचं गाव आहे. शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घडलेला विषय, घटना आहे. एक व्यक्ती बाळासाहेब तांबे आणि त्या वरुडे गावात रानमाळ वस्ती म्हणून आहे. त्या ठिकाणी त्यांची शेती आहे, शेतीतच घर आहे. आणि आपलं 2-3 किलोमीटर तिथून वरुड्यापासून 1-2 किलोमीटरवर. आणि ह्या आमच्या भागात शक्यतो शेतकरी हे स्वतःच्या शेतीत बांगला बांधतात. तुम्हाला सांगतो, ती मोटर भरणं आमकं तमकं हे करून ते सोपं जातं. 4 गुरं पाळायची म्हणत तिथं खसा संध्याकाळी घास कापला, हत्तीगावर तोडलं, 2 मुळ्या उशाच्या तोडल्या, कुट्टी करायला जवळ खांद्यावर म्हणलं तरी आणता येत. पण रानातून गावात ते व्हायचं म्हणलं की अवघड. मग ती वाहतूक आली, इंधन आलं, लाकलपडी. बरं, एखाद्याने मोटर रानात खोलून नेली, खोड केली दुश्मनांनी, शेजाऱ्यांनी, तरी गावात राहून कळत नाही. त्याच्यामुळं बेस्ट पर्याय, बरेचसे शेतकरी आपापल्या शेतीत राहतात. असंच यांचं पण घर. पण हे जे कुटुंब आहे तांब्यांचं, ही 2 भाऊ एकत्र, म्हातारी असतील, तुमचं भावाची मुलं असत्यान, मुली असत्यान, एकत्र कुटुंबाचा ते मोठा असतो. साधं मांस जरी विकत घ्यायचं म्हणलं तरी 2-3 किलो घ्यावं लागतात. तिथं अर्धा किलोचं काम नाही. चिकन घ्यायचं म्हणलं तर 2 किलो. ते सगळ्याला 4-4 खडत आलं पाहिजेत का नाही. असं ग्रामीण भागातलं एकत्र कुटुंब पद्धती बंद होत चालली. पण हे बिचारे राहत होते, काय अडचण नाही. 2 वर्षापूर्वी साधारण ह्याचं पाया सांगतो घटनेचा. घटना घडली पण पाया काय त्याचा. 2 वर्षापूर्वी त्याच परिसरातील एक अल्पवयीन मुलगा, अजून 2-4 मुलं होती. एक्झॅक्ट कारण सांगितलं नाही, पण वाद तयार झाला. आता ही मोठा वयस्कर व्यक्ती, 40 वर्षाच्या पुढल्या माणसाला वाटतं की पोरं काहीतरी वाकडी तिकडे वागत असत्यान, चुकत असत्यान, कुठं कटच मारित असत्यान रस्त्यावर, काही कारण. ए बाळाओ, कारण त्या व्यक्तीला पण त्या वयाची मुलं असतात. आता नीट राहा. अरे असं नका करू. मूर्ख आहे का, कशाला गाडी पळवतो, काय कट पडलं तर हातपाय मोडन, तू आधो होशील, घरच्याचं 1-2 लाख जात्यान, सॉरी 4-5 लाख जात्यान. ते लाखाचा विषय गेला. आता सुट्टीच नाही 5 लाखाला कापल्याशिवाय हॉस्पिटलवाल्यांची. असं जगी न्यारा मोठा माणूस सांगायचा तू, ते पुढच्याला पटलच असं नाही. कारण ही स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक आहेत, अल्पवयीन जरी असले तरी. पण त्यांना येणाऱ्या काळाची जाणीव आहे. त्यांचा मित्रपरिवार आहे, त्यांचं स्वतःचं एक जग आहे. त्याच्यामध्ये लालमूत आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची प्रिय आहेत. पुढची पायरी नंतर बघू आपण, दारू बियर वगैरे. पण फुलचंदसारखं पान आहे. हा, ते कसं काय विकलं जातं का त्याच्या. आता मुंडे साहेबांनी चाललंय बरं का कार्यक्रम. माणूस राहायला पाहिजे. ती बदली नाही झाला पाहिजे. नाथखोळा ही सगळी अशी परिस्थिती आहे. प्रत्येक मुलाचा एक स्वतंत्र असं एक 5-6 जणांचा मित्र परिवार. ते मित्र नाव आवश्यक नाही, असा कुत्र परिवार असतो की या परिवारामध्ये भविष्यात होणारे 101 डेंजरस गुन्हेगार दडलेले असतात त्यांच्या माइंडमध्ये. साऊच, कत्ती, खून, अमकं तमकं.
ती लुंगी उचलायची आणि बांधायची. अशा प्रकारचे हिरो असतात. इथं ज्या भाडव्यांनी खून अत्याचार केल्या, जे आतमध्ये येत स्वतःच्या गँग आहेत, त्या भडवे आणि भिकारचोट यांचे सिम्बॉल असतात. यांना राजगुरू सुखदेव चालत नाही, ह्यांचं आयकॉन असतात ते इथालचे बडवे. मी तर बडव्यांच्या एक स्टोरी सांगत नाही का, तुम्ही माणसाच्या पुढची नाही, तुमचं काय सांगायचं. गँगस्टरच्या बाबतीत बोलले, काही ठोकल्यात, काही अजून जिवंत आहेत, तुरुंगात आहेत, बाहेर आहेत, माज दाखवतात अजून ते काही. अशा प्रकारची दुनिया आहे, काय सांगू तुम्हाला. ही जी तरुण पिढी आहे, ह्या तरुण पिढीची मानसिकता जाणून घ्यायला पाहिजे. त्यांचा पहिला पॉईंट आहे, आपल्याला कोणी काढले त्यांना काही घेणं देणं नाही. आपल्याला कोण चांगले शिकवते त्याच्याबद्दल त्यांना राग आहे. त्यांच्या दुनियेत ते स्वतःचे मित्र, मैं तेरे लिए जान दे दूंगा और तू मेरे लिए जान दे देंगा. अरे दादा हो, तुला जर आत टाकला तर तुझा जो मित्र आहे आठवड्यातून 2दा तुरुंगात बैठायची परवानगी असते. येत सुद्धा नाही, बोला येत सुद्धा नाही, काय संबंध नाही, जायला पैसे लागत, काय जाईन तू, ही कळून घ्या. कुणी हे सगळी खोटी नाती इथे, मित्र लय जीवाचा काय नाही. तू जेऊ द्या, एक किडनी खराब होते, मित्राला म्हणा देवर देतोय का. मूर्खाचा बाजार नुसता, 4 चौघांनी जमायचं, आईश करायची, नशेचे पदार्थ घ्यायचे, अवघड आहे. बऱ्याच चांगल्या लोकांचा आता काम, त्यांचा वंश बुड होणार आहे पुढे, ध्यानात ठेवा. काहींच्याकडे जमिनी आहेत त्या इकून ठोकणार आहेत का. वेगवेगळ्या प्रकारच्या आंटी, वेगवेगळ्या प्रकारच्या कुगर, वेगवेगळ्या प्रकारच्या महिला ऍक्टिव्ह झालेल्या आहेत आता. त्याच्याकडे संपत्ती नाही, स्वतःचा देह विकून, स्वतःला बिगर कपड्याचं बोंगळं तरुणांच्या खाली टाकून त्यांची सगळी प्रॉपर्टी हिसकवून घेणार आहेत. हे असंच होणार आहे भविष्यात. जपा बुवा. आमच्यासारखे आरडून आरडून 4-2 वर्षात तोंड असून गेलं तुमचं कोणी काय. मग बघा, जमलं तर सुधरा. आता ही जी घटना आहे, हे बाळासाहेब तांबे आणि तो अल्पवयीन तरुण, त्याचे मित्र, म्हणजे शाब्दिक वादावादी झाली. होऊन द्या वादावादी, मूर्ख आहे का. आणि मोठ्या माणसाला पोरग उलट बोलले की राग येतो. आणि माझ्या भाषेत हे जे मिसरूट कवळीच फुटले बी नाहीत, 16-17ला काय मिसरूट फुटत्यात, काय ना फुटत्यात बरं का. मग ही खालीवर केस, हे जे झाटमन आहेत सगळे, या झाटमन सारख्या व्यक्तीच्या त्या मुलांच्या मानसिकतेला धक्का पोचला. उलट बोलले, हे उलट बोलले. मग यांनी त्यांना दम दिला, त्यांनी यांना दम दिला, धमकी दिली, असं शिवीगाळ केली एकमेकात. प्रकरण काय लांबलं नाही, किरकोळ विषय होता, दिला विषय सोडून. आत्ता परवा दिवशी काय झालंय तुम्हाला सांगतो. आता या पावसाळा झालाय जाळ एकतर, आणि त्याला असं समजू नका पावसाळ्याच्या आहे ना काय होईल. अहो तुम्ही आम्ही जबाबदारी, माणसाचं असं स्वतःची जबाबदारी अजिबात नाही आलं पाहिजे. आणि अपेक्षा मात्र ठेवायच्या. ये काय याला इन बॉम्बला येते. साधं लिंबाचं झाड सुद्धा ठेवलं नाही लोकांनी बांधा, झाडं कमी झाल्यात. वन विभागाच्या अशी परिस्थिती आहे. आता बोलू नाही बोलायची पाळी ती. 12 बैलाचा नांगर माहिती का तुम्हाला, तो आला मागून, असं वाटतं यांना. हे लोक ते वृक्षारोपण करतात, एकही वृक्ष जगत नाही. नेत्याचं वृक्षारोपण कुणी जगत नाही, फक्त फोटो काढल्या पण प्रसिद्धीपुरतं. झाडं कमी झाली. काही बेकारचो टावला दिस गुरं बिरं चारित्यात. वाळलेलं गवत असल्यावर त्यातून नवीन पाऊस पडला, नवीन गवत उगवत नाही. ह्या लॉजी खाली त्यात पिटून देतात, जिथं जगत आहेत, जिथं खात्यात ना ते पिटून देतात. पेटलं की झाडं जातात, जळून जातात झाडं. तो मला सांगतो, कोकण किनारपट्टी किंवा महाबळेश्वर सारखा भाग सोडला ना, कल्पना करू शकता तुम्ही. आता जेवढे डोंगर आहेत, 97% डोंगर उघडी ओळखी आहेत, लक्षात घ्या. वन विभागाचा कोणी अधिकारी जर ऐकत असेल किंवा कोण वर्षाच्याकडे पावर आहे. आता ह्या 1.5 लाख सबस्क्रायबरमध्ये कोण कोण आहेत कोणाला माहिती, पण असं ना, एक डोंगरचं मला काम द्या, एक डोंगर द्या कुठला बी, आणि तिथं सांगायचं मला की हा डोंगर 2 वर्षामध्ये असा झाड माझा मी बाभळला, इडी बाभळ, तुम्हाला काय करायचं, हिरवागार झाला पाहिजे. कुठलाही एक डोंगर द्या मला, त्याच्याबद्दल पैसा सुद्धा पाहिजे. किती माहिती आहे का, ₹1, ₹1 द्या. आपला कार्यक्रम तुकाराम मुंडे सारखाचे फक्त. पण यांचं कसं आहे माहिती आहे का, इकडून तिकडे हरणं पळत्यात, ताणलेली आहेत. ध्यानात ठेवा, त्या हरणांना तुम्ही जर ठरवलं, तुमच्या मनात जर देव तयार झाला, तुम्ही जर ठरवलं की त्या हरणांना एक गरणं गार पाण्यात एक कॅन्ड भरून आणावा, आणि माठ वगैरे असतो किंवा खड्डा खाणून प्लॅस्टिक ठेवलं ते पाणवठा असतो,
त्यात पाणी वातावा, आता नाही पिलं तर मी गेल्यावर रात्री संध्याकाळी त्यात ताण बागन ना, ही सुद्धा करायची परवानगी तुम्हाला नाही, असे वन विभागाचे कायदे इंग्रजांचे ते आपण फॉलो करतो, लक्षात घ्या. हा म्हणजे ते काय म्हणणार मग, तुम्ही त्या पाण्या आता सगडलेलं बी त्याचं बी चुकी नाही, त्या पाण्यात बोल येण्याचं विषारी औषध काय टाकलं, त्यांना हरणाला पाडलं, त्यांची शिकार केली तर काय करायचं. ह्याच्याकरता माणूस नालायक आहे पूर्ण. तुम्हाला सांग, मला एक डोंगर कोणीतरी द्या, दत्तक म्हणून द्या, कालावधी द्या, आणि त्याबद्दल मला 1 रुपया द्या फक्त, मी अख्खा हिरवागार करून दाखवतो, मायापदर करतो. तुम्हाला काय करायचं, नाही देत कोण, आणि देत असेल तर करा फोन, आज सगळ्याला माहिती 87 88 57 43 02. शरीराला मला एक डोंगर पाहिजे हिरवा करायला. हा 2 वर्ष लागतं ना, पण ध्यानात ठेवा, तिथंच मुक्काम टाकीचं, ध्यानात ठेवा, कुठे बी द्या महाराष्ट्रात, अशी परिस्थिती. आता इथं काय झालंय, ही जी व्यक्ती आहेत बाळासाहेब तांबे, पोरसोरांचं झालं, विषय मिटला, पाऊस पडाना, आणि घर पत्र्याचं त्याच्यामध्ये मरणाचा गरम होतो, उष्णता, त्याला आर्द्रता म्हणतात. अंधारा असला तरी लय गाद मारतोय, पंखा मारता तर पंखा सुद्धा गरम हवा मारितो. पण बाहेर जर माणूस झोपला तर बाहेर नैसर्गिक गार झुळूक येते, माणूस अगदी बुलल्यासारखा पडतो, मस्त एकदम झोप लागते. म्हणून त्यांनी बाहेर झोपले. आता त्यांचं वय त्या बाळासाहेब तांबेचं 41 वर्ष, सॉरी 43 वर्ष, म्हातारी आई होती. आता ती आई, शेवटी आईला कसं लेकराची काळजी असते, म्हणजे कसं तिने पार लहानच पोटात लाथा मारतापासून त्याचं लक्ष असतं, एक आधार असतो की बा माझं दुखलं खुपलं म्हातारपणी तर माझं लेक मला नेहीन बा दवाखान्यात. ती म्हणली बाळा एकटा काय झोपतो बाहेर, इचू काट्याच, नाही नाही मला खाटव झोपतो, म्हणली मी पण झोपते, वाट्यावर झोपते मी. हा, आणि म्हातारं माणूस हे जागसूद असतं. जागसूद म्हणजे, जागसूद हा जुना शब्द आता, नवीन मध्ये त्याला काय मला माहिती नाही. जागसूद म्हणजे थोडं खातो, आवाज आला तरी जागा होणार, ध्यानात ठेवा. ती म्हातारी झोपलेली, 1 वाजले रात्रीची, 1:05 1 आसपास, अज्ञात अल्पवयीन तरुण आपल्या साथीदारांच्या सह आला. आता रिलीज झालेल्या माहितीनुसार आधी त्यांनी, आणि ह्याची डोकी पिक्चर बघून लय भारी चालते. आपण काय कांड करणारे याच्यासाठी मदत नाही झाली पाहिजे पुढून, म्हणून त्या दरवाजाला बाहेरून कड्या लावल्या, म्हणजे काही विषय संपला, आतली बाहेर यायचा. म्हातारी झोपलेली होती, तिकडं बाळासाहेब तांबे झोपलेला होता, आणि माणूस काय गोंगराटून घेऊन झोपत नाही असं उन्हाळ्यात, म्हणलं बन्यालावरच आपलं निवांत पडला असतो. एकच वार पण देऊन गळा आहे ना तो अर्ध्यापेक्षा जास्त चिरलाय, इतकं वार खतरनाक केला त्याने बाळासाहेब तांबेवर. ओरडायची संधी नाही माणसाला, आवाज झाला काहीतरी म्हणून कोंबड्याचं मुंडकं कापल्यावर ताडफाड करतं, दड तसं दड ताडफाड करतंय. म्हातारी बघितली, म्हातारीला अंधारात काय कळाना, काही व्यक्ती सावल्या तिला दिसल्या जाताना कोण. मग मराठीत आरडाओरडा सुरुवात केलेली, एक ती रक्त हे ते बघितलं की कडी काढली बाहेर, सगळी आली. ज्यांनी हल्ला केलता ते अल्पवयीन फरार झाले. पोलीस स्टेशनला फोन केला, शिक्रापूर पोलीस स्टेशनचं विशेष अभिनंदन. हा आले, आणि ती हायवेला जे पोलीस स्टेशन, शिक्रापूर पोलीस स्टेशन हायवेला आहे, तुम्हाला सांगतो, पुणे अहिल्यानगर हायवेला जे पोलीस स्टेशन आहेत ना, त्या पोलिसांच्या कामाचा अतिरिक्त ताण लय असतो, लक्षात ठेवा. म्हणजे घटनाच तेवढ्या वाढतात, पण त्यांना फेस कोणाला, ती पोलिसाच्या ह्याच्यात जाऊन तुम्ही बघत नाही, ते म्हणजे दुरून डोंगर साजरेचा हिरवागार डोंगर आहे बा, तसं नसतं. जवळ गेल्यावर त्यात किती काटकोट आहे. पोलीस आजच्या काळामध्ये, पोलीस हा घरच्यांना वेळ सुद्धा देऊ शकत नाही, तुम्हाला सांगतो. बायका पोर नाराज असते पोलिसांच्या, ड्युटी इज ड्युटी, ड्युटीला जावंच लागतंय, लागलं पुढे. परप्रांतीय वेगळेच, शिप पळून निसता गेला तरी 2-4 राज्य ओढून तिकडे जातोय. वरिष्ठांचे आदेश आले की करा, टीम जा, निघावं लागतंय. गेले की कुठं खाईन कुठं पिन, बाहेरचं खाणं, जिथं तुमची भाकरी चटणी चांगली, बाहेर काय नाही खाणं, नाही चांगलं काय नाही. हा ताठून जातात, तिथं काय त्यांना आरामदायक गाडी नाही, तिथं जिबनी आणि त्यांनी प्रवास, हे असं असतं पोलिसांचं. पण हायवेचे जे पोलीस आहेत ना, की ती नियुक्ती सुद्धा अशा पीआयची होती किंवा अशा स्टाफची होती की ज्यांचा रेकॉर्ड चांगला आहे, जे हुशार आहेत आणि जे मन लावून काम करतात. काय ना, आता थोडं पोलीस यंत्रणेच्या मदतीला हे असतं, आपलं सायबर विभाग असतो, म्हणजे त्याच्यात बरेच गुन्हे उकलतात. मग सदर व्यक्ती त्या सदर पोलीस स्टेशनचे पोलीस, शिक्रापूर पोलीस स्टेशनची टीम झाली, ती बघितलं, स्पष्टपणे जाणवत होतं हा काय आत्महत्येचा प्रकार नाही, कुणीतरी हत्या केली, बाहेरून कडी लावली,
असं तसं त्यांनी सगळे नोंदी केल्याबरोबर त्या व्यक्तीचा तांब्यांचा नंबर सेव्ह टाकून त्यांना कोणाचा फोन येतात, कोणाचा सगळ्यांचे जाब हे ते याचे त्यांनी काही पोलिसांनी आराखडे बांधले. त्यांची पोलिसाची गणितं वेगळी असतात. हां, आणि पोलिसाच्या नजरेत संशयित सर्व असतात, लक्षात ठेवा. एक तपासाची पद्धत असते ती योग्य. घरातले सुद्धा संशयित असतात, त्यांना ते प्रत्येकाकडे संशयाने पाहतात. मग त्यांचे आराखडे आतून चालू असतात. कोण काय करू शकतं, कोणाला जास्त फायदा आहे, पैशाचा काय विषय का, अनैतिक संबंधाचा विषय का, ही सगळ्या गोष्टी आतल्यात गणित चालू असतात. त्यांनी आराखडा गणित बिनीत मारलं. शेवट उत्तर निघालं काही तरुणात, त्यातल्या एका तरुणाचं जास्त निघालं. आणि मग तो अल्पवयीन तरुण उचलला. आता उचलायचं त्याला एकट्याला उचलता येत नाही. तिथं कायदा आडवा आला. कायदा असं सांगतो की 18 वर्षापेक्षा आतल्या तरुणाची जर पोलिसांना चौकशी करायची असेल, त्याला चापट सुद्धा लावू शकत नाही, तो तर भाग वेगळा. नुसतीच प्रश्न जरी विचारायचे असतील, धरडावून जरी विचारायचं असेल, तरी त्याचे पालक तिथं असणं गरजेचं, का तो अल्पवयीन आहे ना. असा कायदा आहे. मग ते आई वडिलांना घेतलं, त्या मुलाला बोलावलं, व्यवस्थित चौकशी केली, मग योग्य प्रकारे हां त्याने कबूल केला, मी मारलं, माझ्यासाठी जरूर अमकं तमकं. पण त्याचे ते नाव नाही सांगता येत. हा कायद्याचा भाग आहे, लक्षात घ्या. आता त्यांना अटक तर झाली, त्या तरुणाला अटक झाली. पण मी विचार असा करतो की ह्या 16 वर्षाच्या मुलाला त्याची बुद्धीचा हे किती असेल बा, त्याची क्षमता किती असेल, त्यांनी काय जग बघितलं काय. एक माणूस तो असं संपवतो. सर्वसामान्यातून 16 वर्षाचा असला तरी त्याच्याबद्दल दयामाया नाही. सर्व सोशल मीडियातून सर्वसामान्यातून काय आवाज आहे माहिती आहे का, एन्काउंटर करा, भविष्यातला एक गुंड कमी होईल, इतका तीव्र आहे समाज अशा विषयात. त्या मुलाला सुधारणा संधी दिली पाहिजे. काय झालं कशामध्ये, आणि हा एकटा ह्या एका मुलाचा विषय नाही, हा असे हजारो लाखो आहेत समाजात पसरलेले. तुम्हाला ते असे तुम्ही असं चांगल्या डोळ्याने विचार करून असं असं डोळं हे करून बघा तुम्ही. मार्केटला ते असतात, त्यांचं अस्तित्व आहे. गाडी असते, रंगीबिरंगी शर्ट असतात, वेगवेगळे जिफरे असतात, काहीतरी खाल्लेलं असतं, टन मारणार जोरात, बघणार, नजरेत भीती नसते. आईबापाची नाही, कायद्याची नाही, समाजाची नाही. त्यांना कोण कमी ए यार नीट चाल ना, लगेच असं बोटबीट करून शिवी घालणार, ए छाटून टाकेन तुला, ए खालास, ए आय एम झाटम्यान, अशा प्रकारची मानसिकता असते. काय त्यांच्याबद्दल काय विचार करावा, काय आपल्याला बी सांगता येत ना बा, ही जग पुढे जाऊन काय म्हणजे कसं होईल ना. पण त्यांची अतिशय बीड चिपली. तर एखाद्याचं लेकरू 15-16 वर्षाचं कॉलेजला चाललंय, त्याला असं वाटलं पाहिजे ना की मी आता घरनं निघाले, कॉलेज सेफ आहे, घर सेफ आहे, पण मधला रस्ता सेफ आहे का. ही अशा प्रकारचे झाटमेन पुढे आले, त्यांनी उद्या पोरगी उचलली काय उचलली अशी सुरुवात केल्यावर करायचं गाव. कायद्याचा पद्धतीने चालतो, पण हा इतका अतिरेक होऊ नये की लोकांना कायदा हातात घ्यावा लागेल. आणि हे अवलादी रस्त्यात अशा बातम्या येऊ नये की पब्लिकने कोण कोणाचं माहीत नाही, मॉब एकत्र केला आणि एका छेड काढणाऱ्याची छेचून हत्या केली, सामान सुद्धा चुंगी सुद्धा तोडून नेली लोकांनी त्याची. असले प्रकार भविष्यात होत्या. लोक कायदा आता करा काही करत नाहीत. जर कायदा लोळा पडायला लागला तर माणसाने फुटबॉलमध्ये आणि ह्याच्यामध्ये लुळं पडू नये, सगळ्यात महत्वाचं त्यांना. लुळं पडलं की विषय संपला म्हणायचं. काही होऊ द्या, पण घडलेली घटना पूर्वी अशा केसेस घडत नव्हत्या हो. लय मोठे वाद, काय असं आमका खून काटला, तमका खून काटला, हत्या केली, असं काहीतरी व्हायचं. पण किरकोळ गोष्टीहून जर असे मर्डर होत असतील तर काळ कुठं चालला हे, आणि आपली पोरं कुठं चालली आहेत, आपण काय घडवलंय, आपल्या स्वरात्रीतून काय तयार झालंय, हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. रामकृष्ण हरी माऊली.